ॲक्च्युली सर मी ऑन द स्पॉट आले. म्हणजे अगोदर असं नियोजन नव्हतं माझं. मिस्टरांनी बुकिंग केलेलं होतं आणि ॲक्च्युली माझी म्हणजे शारीरिक स्थिती पूर्ण वेळ अशी बसण्याची नाही आहे. पण मी 4 दिवस इथं व्यवस्थित बसू शकले. एक तर बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे शब्द, बऱ्याचशा संकल्पना ह्या खूप म्हणजे माहिती नव्हत्या, त्या इथं माहिती पडल्या. आणि शेअर मार्केट जसं सरांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की लोकं घाबरून असतात याच्या बाबतीत, तर त्यातलाच एक व्यक्तिमत्व मी असेल असं थोडं समजा. कारण ऐकून पेपरमधल्या बातम्या ऐकून, टी व्हीच्या बातम्या ऐकून एक वेगळ्या संकल्पना निर्माण झालेल्या असते, अशा पद्धतीमधलं एक थोडंसं हे होतं. पण इथं आल्यानंतर त्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. जी मनामध्ये डाऊट्स होते ते कमी झाले. काही संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला पटकन नाही, पण आपल्याला वाचून किंवा त्यानंतर अभ्यास करून आपल्याला त्या क्लिअर होत जातातच. पण ह्याच्यामधला एक तुमचा जो एंड पॅटर्न्स आहे, तो जेव्हा तुम्ही समजावून सांगत होता त्यावेळेला तो मी एक आयुष्याशी रिलेट केला. कारण आपल्या आयुष्यामध्ये अपडाऊन असतात आणि आपण खचून न जाता त्यातून बाहेर कसं पडता येईल हे ॲक्च्युली आपल्या ह्या जरी तुमचा मार्केटचा विषय असला तरी तो आपल्या आयुष्याशी पण खूप संबंधित निगडीत आहे की आपण तिथं स्टॉप न होता पिकअप घेऊन कसं पुढे जाता येईल. आणि हे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत की ज्या आम्हाला कधीही माहिती नव्हत्या किंवा ते शब्द ऐकलेली पण नव्हते, ते शब्द किंवा त्या संकल्पना इथं आमच्या खूप क्लिअर झाल्या. आणि या मार्केटविषयी आता अजून जाणून घेता येईल या दृष्टीची उत्सुकता निर्माण झालेली आहे.